आमदार राजूभैया नवघरे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश. वसमत मतदारसंघाला 80 कोटींचा पीक विमा मंजूर. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सातत्याने विधिमंडळात आणि प्रशासकीय पातळीवर आवाज उठवणारे वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजूभैया नवघरे यांच्या अथक पाठपुराव्याला अखेर मोठे यश आले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत वसमत विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी तब्बल 80 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून यामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाचे फळ पाठपुरावा फळाला आला. गेल्या काही काळापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे वसमत, हट्टा आणि कुरुंदा परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. पीक विम्याची रक्कम मिळवण्यासाठी शेतकरी प्रतीक्षेत होते. ही बाब गांभीर्याने घेत आमदार राजूभैया नवघरे यांनी कृषी मंत्रालय आणि विमा कंपन्यांकडे सातत्याने पत्रव्यवहार केला होता. जिल्हाधिकारी कार्यालय असो वा मंत्रालयातील बैठका, राजूभैयांनी शेतकऱ्यांची बाजू भक्कमपणे मांडली. त्यांच्या याच वजनदार पाठपुराव्यामुळे आज 80 कोटींचा टप्पा गाठणे शक्य झाले आहे. महत्त्वाची वैशिष्ट्ये. निधीची व्याप्ती. वसमत विधानसभा मतदारसंघातील हजारो शेतकरी कुटुंबांना याचा थेट लाभ होणार आहे. थेट खात्यात जमा. मंजूर झालेली रक्कम पारदर्शक पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राजूभैयांचा शब्द, शेतकऱ्यांच्या घामाचा दाम मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, हा दिलेला शब्द आमदारांनी कृतीतून करून दाखवला आहे. शेतकरी हा माझा कणा आहे. अस्मानी संकटामुळे माझा शेतकरी खचला होता, पण त्यांच्या हक्काचा विमा त्यांना मिळावा यासाठी मी सुरुवातीपासून कटिबद्ध होतो. 80 कोटी रुपयांचा हा निधी म्हणजे केवळ आकडा नसून हजारो कुटुंबांना मिळालेला आधार आहे. इथून पुढेही मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मी सदैव मैदानात असेन, असे प्रतिपादन आमदार राजूभैया नवघरे यांनी केले आहे.